यंदा पावसाळा जास्त आहे त्यामुळे विहिरीला गच्च पाणी आहे. त्याच गोष्टीचा पुरेपूर फायदा घेणारे आम्ही दोघं, मी आणि ओम्या. तर आज पण आलतो आम्ही पोहायला. तर ओम्या मला म्हणला की तो व्हिडिओ व्हायरल नाही होत, आज मी त्याला व्हायरल करणार. आणि त्यासाठी ओम भाऊनी ऍक्टिंग चालू केली. तर नमस्कार पब्लिक, मी पवन. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. तर आज आलतो शेतात पीक पाणी करायला आणि इथे पिकावून जास्त तर पाणी दिसायला लागलं. आणि या पाण्याचं कारण आहे दररोज पडणारा पाऊस. आणि हे पाणी काय आता जमिनीत जिरणार नव्हतं, त्यामुळे त्याला त्याच्या वाटेने काढण्याचा प्रयत्न करत होतो. आता काही लोक म्हणतील तुम्ही बांध फोडून दुसऱ्या शेतात पाणी काढून देत आहे, तर तसं नाहीये. तर या बांधाच्या पलीकडे पाणी जाण्यासाठी प्रॉपर नाला आहे. आता पाणी कमी व्हावं म्हणून थोडीशी सोय तर केली आणि शेवटी ज्या कामासाठी आलतो ते काम पण उरकून घेतलं, म्हणजेच ही पीक पाणी पण करून घेतली. एवढ्याला पाण्यात फिरल्यानंतर पुरात भरलो होतो. मग काय घरी आल्यावर उचललं ओम्याला आणि डायरेक्ट निघालो दुसऱ्या शेतात पवायसाठी. इकडच्या शेताचे हाल तर तसेच होते, पण पाणी साचलेलं नव्हतं. चिखल वगैरे पार करत आलो आम्ही विहिरीपाशी. आणि इकडे विहिरीचा एकच कडा मोकळा होता, कारण तो जमिनीच्या वर आहे. आणि ही क्लिप एक उडी हाणल्यानंतरची आहे बर का, कारण विहिरीवर आल्या आल्या आमच्या त्याने रावायला नाही केलं, डायरेक्ट उड्या हाणल्या. हे नाटक तुम्ही स्टार्टिंगला बघितले असते, त्यामुळे याच्यावर काय बोलत नाही. पाण्यातून वर आल्यावर मी घरी जाण्यासाठी कोरडा झालतो, पण भाऊने मला परत ढकलून दिलं. त्यामुळे भाऊची अंडरपॅन्ट डायरेक्ट लपून ठेवली. अंडरपॅन्ट ओल्ली केली याचा बदला घेण्यासाठी भाऊ डायरेक्ट गाडीत चावी घेऊन आणि कपड्या सोबत उतरला पाण्यात. त्यानंतर जसं भाऊला कळालं मोबाईल आपल्याकडे, भाऊ डायरेक्ट वरती आला आणि याच गोष्टीवर रुसून भाऊ पुढे निघून गेला. तुम्ही पण पोवायला गेल्यावर असले कुठाने करतात का? एखाद्याला पाण्यातून बाहेरच येऊन नाही द्यायचं, तर कोणाचे कपडे ओले करून टाकायचे. आमच्या गँग मध्ये पोवायला गेले असले कुठाने दररोजच होतात, त्यामुळे हे काय नवीन नव्हतं. आम्ही जातो आता घरी. तुम्ही पण तेवढं जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा आणि फॉलो पण, कारण तुमचा भाऊ आता इंस्टावर पण व्हिडिओज अपलोड करतोय.